हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं राणी जी के या चॅनलवरती। फ्रेंड्स, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। चला तर मग आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, गोदावरी नदीवर कोणते धरण आहे? ऑप्शन ए कोयना, बी राधानगरी, सी भाकरा नांगल, डी जायकवाडी। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी जायकवाडी। गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे। प्रश्न दुसरा आहे, जगातील शाकाहारी लोकांचे सर्वात जास्त प्रमाण कोणत्या देशात आहे? ऑप्शन ए आफ्रिका, बी नेदरलँड, सी अमेरिका, डी भारत। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी भारत। भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणात शाकाहारी लोक आहेत। प्रश्न तिसरा आहे, नरेंद्र मोदी कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी गुजरात, सी मध्य प्रदेश, डी कर्नाटक। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गुजरात। नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते। प्रश्न चौथा आहे, सर्वाधिक नारळाचे उत्पादन कोणत्या राज्यात होते? ऑप्शन ए महाराष्ट्र, बी मध्य प्रदेश, सी कर्नाटक, डी गुजरात। फ्रेंड्स, तुम्हाला जर उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कर्नाटक। कर्नाटक राज्यामध्ये सर्वाधिक नारळाचे उत्पादन होते। प्रश्न पाचवा आहे, सापाच्या विषाचा रंग कोणता असतो? ऑप्शन ए हिरवा, बी पिवळा, सी निळा, डी काळा। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पिवळा। सापाच्या विषाचा रंग हा पिवळा असतो, तर काही सापाच्या विषाचा रंग हा पांढरा असतो। प्रश्न सहावा आहे, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे? ऑप्शन ए मुंबई, बी चाळीसगाव, सी जळगाव, डी जालना। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी जळगाव। केळीसाठी जळगाव जिल्हा हा प्रसिद्ध आहे। प्रश्न सातवा आहे, कोणत्या प्राण्यामध्ये हिरवे रक्त असते? ऑप्शन ए सरडा, बी गोम, सी साप, डी पाल। फ्रेंड्स, उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए सरडा। सरड्याचे रक्त हे हिरव्या रंगाचे असते। प्रश्न आठवा आहे, कोणत्या देशात बहीण भाऊ लग्न करू शकतात? ऑप्शन ए जर्मनी, बी पाकिस्तान, सी इंग्लंड, डी भारत। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पाकिस्तान। पाकिस्तान देशामध्ये बहीण भाऊ एकमेकांशी लग्न करू शकतात। प्रश्न नववा आहे, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन ए रायगड, बी नागपूर, सी छत्रपती संभाजीनगर, डी अमरावती। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी छत्रपती संभाजीनगर। अजिंठा आणि वेरूळ लेण्या या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे। प्रश्न 10वा आहे, मुलांमध्ये दुधाच्या दातांची संख्या किती असते? ऑप्शन ए 2, बी 20, सी 32, डी 45। या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 20। मुलांमध्ये दुधाच्या दातांची संख्या 20 असते। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला
हे कॉमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली हे देखील कळवा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.